नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज एक परीक्षा व्यवस्थित होत नाही भारतामध्ये. ज्या परीक्षेला 25 लाख विद्यार्थी बसतात, जे 25 लाख विद्यार्थी परीक्षा देतात, परीक्षा होते आणि परीक्षा झाल्यानंतर लक्षात येतं की याच्यामध्ये पेपर फुटी झालेली आहे, आपण माती खाल्लेली आहे आणि त्यानंतर डिक्लेअर केलं जातं की आता जी परीक्षा झालेली आहे 3 मेला नीटची ती काय होणार, रद्द होणार. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, तुम्हाला शरम वाटली पाहिजे. आज तुम्ही 25 लाख विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळत आहात. मोठ्या मोठ्या बाता आणि ते काय खातं लाता अशी तुमची गत आहे. आज शरम वाटली पाहिजे, ह्याच्यासाठी शरम वाटली पाहिजे. तुम्हाला हाय लागणार, तुम्हाला पाप लागणार, पाप. आज या 25 लाख विद्यार्थ्यामध्ये प्रत्येकाचे आई वडील, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आई वडिलाकडे पैसा पडून नाहीये तुमच्यासारखा 2 नंबरचा. तुमच्यासारखे भ्रष्टाचारी नाहीये त्यांचे आई वडील. त्यांचे आई वडील असे हजारो लाखो विद्यार्थी आहेत, त्यांना ट्युशनला जे फी द्यायची असते ती फी नसते. काही काही विद्यार्थी असे आहेत ज्याचे आई वडील मजुरीचं काम करतात. काही काही विद्यार्थ्याची आई अशी आहे की लोकांच्या घरातलं धुनी भांडीचं काम करून स्वतःच्या मुलाची फी भरते आणि ती फी भरलेली आहे. त्याला 11वी 12वी ट्युशनचे क्लासेस लावून त्याला शिकवलेलं आहे आणि त्यांनी अभ्यास केलाय रात्रंदिवस, त्यानंतर परीक्षा दिली. आणि त्यानंतर तुम्ही एवढे मूर्ख नालायक फेल्युअर लोक आहेत, ती काय एनटी एजन्सी त्याला त्या मालकाला हाणला पाहिजे कपडे काढून. ते बघा कोणाचा कोण आहे, कोणाचा तरी नातेवाईक असणार तो या राजकारणी लोकांचा, किंवा पॉलिटिशियन मध्ये की जे काही प्रशासनीय लोक आहेत त्याचा कोणीतरी असणार. काय फेल्युअर ठरते, ज्याची लायकी कुवत नाही एक्झाम घ्यायची, अशा व्यक्तीला, अशा एजन्सीला तुम्ही दिलं कशाला कॉन्ट्रॅक्ट? आणि तुम्ही आज सांगताय, आज हा एक घोटाळाच आहे एका प्रकारचा. 25 लाख विद्यार्थी 1700 रुपये फी भरतात, जवळपास 400 कोटी रुपये जमा होतात आणि तुम्ही सांगताय की ही परीक्षा रद्द होणार. आणि तुम्हाला शरम वाटली पाहिजे. हा पेपर फुटतो आणि 20,000 रुपयाला विकला जातो, त्याच्यासाठी तुम्ही 15 आणि 20 लोकांना अटक केली. ते अटक केलेले कोण आहे, त्याच्या पाठीमागे यंत्रणा काय आहे, कोणाचं काय लागेबंदे आहेत, प्रशासनामधले लोक आहेत का, राजकीय लोक आहेत का, हे कसं कळणार लोकांना? आता मला सांगा, ही परीक्षा तुम्ही रद्द केली, तुम्ही माती खासाल, पुन्हा ती परीक्षा फुकटमध्ये घेसाल, पण त्या विद्यार्थ्यांनी काय समजायचं? त्यांनी 3 मेला परीक्षा दिल्यानंतर तो आपल्या आनंदामध्ये आहे, त्याला माहिती आहे माझा रिझल्ट काय येणार आहे, का तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचा रिझल्ट कळतो, तो रिझल्टच्या आनंदामध्ये आहे. तुम्ही त्याच्या बोकांडी मारणार की ही परीक्षा रद्द होणार, पुन्हा परीक्षा घेणार. त्यांनी काय तेच करायचं? ही परीक्षा 720 मार्काची आहे, 180 क्वेश्चन आहेत, 4 मार्काला 1 आहे, निगेटिव्ह सिस्टम आहे. आता जर समजा माझा पेपर चांगला गेला आणि मला पुन्हा पेपर द्यायचा आणि तो पेपर जर खराब गेला आणि मला नैराश्य आलं आणि मी जर काही बरं वाईट केलं, तर त्याचे जिम्मेदार कोण? सरकार आहे का, ती एजन्सी आहे का? हे सगळं कशाला खिलवाड करताय? तुम्ही शेतकऱ्याला तर सोडलं नाही, तुम्ही व्यापाऱ्याला सोडलं नाही, तुम्ही सामान्य लोकांना काल रात्री दिलं की पेट्रोल कमी वापरा, इंधन कमी वापरा, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, आणि तुम्ही सगळे घोड्यागत 25-25 गाड्या घेऊन तुमचे अध्यक्ष फिरतायत. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आणि तुमच्यावरती टीका करणं, तुमच्यावरती बोलणं म्हणजे साला त्याचं अकाउंट बंद आहे, हे 3रं अकाउंट आहे माझं. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, याला म्हणतात फेल्युअर. आज तुम्ही एका विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळत नाही, आज तुम्ही 25 लाख विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळताय. लक्षात ठेवा. ते बाजूच छोटूवरती देश आहे ना, तो काय नाव त्याचं, नेपाळ, तसं व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही या 25 लाख विद्यार्थ्याला हलक्यात घेऊ नका आणि या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळू नका. आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पात अजिबात मारू नका. ते आज म्हणले ते राहुल गांधी, त्यांचं स्टेटमेंट आहे, त्यांनी काढलं ते फार फार बिना पाण्याची करून काढले त्यांनी. ते अशा गोष्टी आहेत तुमच्या. त्यामुळे आज या विद्यार्थ्याचं झालेलं नुकसान, त्याची जिम्मेदारी, त्याचा 1 वर्षामध्ये जो काही फीला लागलेला खर्च, आणि जर त्याला चुकून मार्क कमी पडले तर त्याचं पुढलं वर्ष एक तर त्याला रिपीट एक्झाम ती द्यायला लागेल, पुन्हा तयारी करायला लागेल, नाही तर त्याला कुठेतरी पर्याय ऑप्शन बघायला लागेल. ते झालेलं नुकसान, या सगळ्या गोष्टी याला कोण जिम्मेदार? तुम्ही डिक्लेअर केलं, अरे ज्याची लायकी नाही त्या एनटीला त्याला कशाला दिली एजन्सी? बाकी काही नाहीत का? 140 कोटी लोक आहेत, त्याच्यामध्ये 101 सामर्थ्यवान लोक आहे या भारतामध्ये. तुम्हाला तुमचाच माणूस पाहिजे का? तुमचीच यंत्रणा सगळी पाहिजे का? तुमच्याच पद्धतीने सगळं चाललं पाहिजे का? काय
तर हात जोडून विनंती आहे, तुम्ही शेतकरी यांच्या जीवाशी फार खेळलेला आहात. काय काय झालं दिल्लीच्या आंदोलनामध्ये, कुठे कुठे आंदोलन झाले, त्याच्यामध्ये काय काय तुम्ही वाट लावली, हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. आता ज्याच्यावरती उद्याचा भारत, ज्याच्यावरती अपेक्षा ठेवतो की उद्याचा भारत यांच्याकडनं घडणार आहे, उद्याचे आरोग्य सिस्टम यांच्याकडनं घडणार आहे, आज त्या लोकांना तुम्ही, आज त्याचा एवढा मोठा संघर्ष आहे की त्याची जिथं एंट्री होणार आहे ती एंट्री परीक्षा तुम्हाला व्यवस्थित घेता येत नाही. हे शरमजनक आहे आणि हे लालचनस्पद आहे. म्हणजे हे तुम्हाला याच्यावरती बोलणं आणि याच्यावरती शब्द पण नाहीत अशा भाषेमध्ये बोलू शकतो. आता कसं आम्ही पत्रकार आहे, जर असं साधं काही असतं तर दिलं असतं ठोकून, पण आता काय काही शब्द जपूनच वापरायला लागतात. तर त्यामुळे हे सरकारचं फेल्युअर आहे, हे त्या एजन्सीचं फेल्युअर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्या फार एजी आणि फार म्हणजे घरातला कारभार असल्यासारख्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय हे तुमच्या कधी लक्षात येईल जेव्हा तुमचं